नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई। आज चमचमीत अशी फ्लावरची भाजी बनवली होती मी टिफिनसाठी। तर ती भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। विचार केला की तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करावी म्हणूनच। तर मी एक भांडं घेतलेलं आहे, भांड्यामध्ये एक तांब्यावर पाणी ॲड केलेलं आहे, थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला ना हा फ्लावर 15 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। फ्लावर उकळून घेतल्यामुळे काय होतं की फ्लावर पांढरा शुभ्र होतो आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जेव्हा आपण भाजी बनवू तेव्हा पटकन फ्लावर शिजला जातो। तर मी छान गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेलं आहे फ्लावर, म्हणजे एक 20% आपल्याला फ्लावर शिजवून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये आणि तो आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर मी आता फ्लावर काढून घेतलेले आहे। आता फोडणीची तयारी करून घेऊ। तर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करायचे। तेल छान गरम होऊ द्यायचं। तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची। आता मी ह्याच्यामध्ये जिरे टाकणार आहे आणि मोहरी टाकणार आहे। जिरे मोहरीची खमंग फोडणी बसू द्यायची, कारण जोपर्यंत एखाद्या भाजीला खमंग अशी फोडणी बसत नाही तोपर्यंत त्या भाजीला टेस्ट येत नाही। तर छान अशी फोडणी बसू द्या। छान फोडणी बसली की त्याच्यामध्ये भरपूर कट केलेला कांदा ॲड करा आणि कांद्याचं प्रमाण ह्या भाजीमध्ये थोडं जास्तच ठेवायचं आहे। नंतर मी एक तेजपत्ता ॲड केलेला आहे आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा, ह्याच्यामुळे फ्लावरच्या भाजीची टेस्ट खूप छान होते। आता मी कांदा एक 2-3 मिनिटासाठी छान परतून घेते। तुम्ही पाहू शकता अगदी लालसर कलर आलेला आहे कांद्याला। आता त्याच्यामध्ये मी विकतची आलं लसणाची पेस्ट ॲड करते। तुम्ही तुमच्या घरी बनवलेली असेल तर तुम्ही नक्की ॲड करा घरची, त्याने टेस्ट खूप छान येते। नंतर मी थोडासा कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि आली लसणाची पेस्ट आणि कढीपत्ता कांद्याबरोबर एक 2 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता कांदा आणि कढीपत्ता छान परतला गेलेला आहे। आता त्याच्यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो ॲड करायचा आहे। मी एकदम मोठ्या साईजचा टोमॅटो एक घेतलेला आहे, कारण टोमॅटो पण फ्लावरमध्ये खूप छान लागतो। तर मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, तो ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। आता हा टोमॅटो पण आपल्याला कांद्याबरोबर एक 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे। तोपर्यंत परतायचं आहे जोपर्यंत ह्या टोमॅटोतलं पाणी पूर्ण आटत नाही। आता ह्या टोमॅटोमधलं पाणी पूर्ण आटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्या घरातले बेसिक मसाले ॲड करायचे, धनेपूड, जिरेपूड, थोडासा गरम मसाला, चवीपुरतं मीठ, 2-3 चमचे कांदा लसूण मसाला। जर तुम्ही काळं तिखट खात असाल तर काळं तिखट ॲड करा। हे मसाले टोमॅटो आणि कांद्याबरोबर 2-3 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचे आहेत। 2-3 मिनिटासाठी म्हणजे केवढे, तर ह्या मसाल्यातून तेल रिलीज व्हायला सुरुवात होईपर्यंत हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। नंतर हे मसाले व्यवस्थित परतले की त्याच्यामध्ये आपण एक 20% शिजवून घेतलेला फ्लॉवर ॲड करायचं आहे। आता मी ह्याच्यामध्ये फ्लॉवर ॲड केलेला आहे। मसाल्याबरोबर छान फ्लॉवर मिक्स करून घ्यायचा। फ्लॉवर व्यवस्थित मिक्स झालेला आहे, तुम्ही पाहू शकता अगदी कलरही सुंदर आलेला आहे। ही भाजी मी तुम्हाला कलरवरूनच सांगते की चवीला खूप छान होणार आहे, अप्रतिम होणार आहे। आता ह्या भाजीमध्ये आपल्याला फ्लावर शिजण्या एवढं पाणी घालायचं आहे। मी ऑलमोस्ट अर्धा ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे। फ्लावरची भाजी शिजण्यासाठी जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे जास्त पाणी घालू नका। आता मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे, त्याच्यावरती ताट ठेवून कढईवरती एक 10 मिनिटं ही भाजी मी शिजू देणार आहे। अगदी 10 मिनिटात ही भाजी शिजते। मी त्याच्यामध्ये नंतर 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे। शेंगदाण्याच्या कुटानं भाजीला छान टेस्ट येते आणि कन्सिस्टन्सी मेंटेन होते। तर मी शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे। आता हे शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये मी छान एकदा मिक्स करून घेतलं। नंतर त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर ॲड केली। कोथिंबीर पण आता भाजीबरोबर मी एकदा मिक्स करून घेणार आहे, तुम्ही पाहू शकता। मी आता छान कोथिंबीर मिक्स करून घेतलेली आणि अजून एकदा ताट ठेवून मी एक भाजी 5 ते 10 मिनिटं अजून शिजू देणार आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही भाजी पाहू शकता अगदी छान शिजलेली आहे, एकदम छान मेंटेन कन्सिस्टन्सी झालेली आहे भाजीची आणि आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे। आता मी या भाजीमध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहे। आपली भाजी तयार आहे, नक्की ट्राय